एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नंगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखीत. ती सून काय म्हणते माहिती का, फक्त मला एखाद्या वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी ठरविते तो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्र मांजर आणि मग मी तू येईल. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही त्याला अहंकार आहे बारा. आणि हे सगळ्या मुळ्या आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो, त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या. त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कशात आहेत, काय नाही, मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतरली. का वाजवला, त्यांनी त्याच्यात ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. मरगाड्या मोडल्या, 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40 हजाराला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानात त्याच्यावर. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय, अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरानं लवकर वायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे. हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल, आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायच्यात. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो. आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ते आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला, त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही, आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राय. 3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. बोंबील शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो जाऊ दे, याला बोंबील समज. हे गपक्यात जागा येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या. अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी घ्या ना तेव्हा. समजा आता उंच कडके हे तरुण पोरं काही करीत असली, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही, त्यांनी दिलं आपल्याला 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली, कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली नाही. काय दिलं, बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुई दोऱ्यानं शिवित होती, शिव द्या ना. गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बनवण्यात अपयशी ठरलो. अपयशी. काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली. पोरगी नवऱ्याच्या घरी गेली,
पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथं आहे, बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही, माझाटल्यावानी वागायचं. ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा सुद्धा खाली करायच्या नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, चार माणसात बसायचं नाही. हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज. रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्यांशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाजणार. माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसाचं प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आल्यावर म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाजणार. आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहित नाही. ते नेमकं नालायकाशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले. हे फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत. ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले, पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले, एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, चाकोरी शिवाय नाही. त्याला थोडं पुढं झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं जा. आता त्याला मुळी कोणती आली? गेलं बॉम्बाला अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुळीला पाणी घालतो? आता एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतो. झाड कसं आहे? वांस. त्याला मुळी कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे? ते अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील, जसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल? खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणत्या आहे? अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे. आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत, काहींचे घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल. नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायकवाद गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड सप्ताहातलं 2रं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यांना मागं वळून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. तुम्हाला पळत असलेली गाय जर वळवायची असेल तरी तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या. ती पुढे जाईल का माग जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढे जा, गाई माग वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चांगलं करीत राहा. आणि कोणी नाही पाहू द्या ना, आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत. गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच कडकला लागल तेवढ्या वस्ती आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे. काही होईल, फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यानं येऊ नाही.
ज्याला त्रास सहन करायचा ते, तुम्हाला गावठी भाषेत सांगा, जी दगड घाव सहन करतात तेच दगड मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगड गोटाळत पडली, मग त्याला कोणी तासली ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता दुसऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन जातो. आणि आपण नाही करीत, मला शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं होतं. भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला. माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खडकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो. आपण छाताड झोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आतमध्ये जाईल, मी वायरच नाही आला, तो करून घेत असतो. आणि त्याला खर्च द्या. माऊलीनं लिहिले, मी नाही लिहिलं. हे मदतीस्तव झाले परी मी नाही केलं. झालं सगळ्या मंडळीला धन्यवाद. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात.